बाबा नाव काय आपलं? मधुकर बोराडे. बरं दादा, आता शिनोली गावामध्ये आपण उभो आहे. बोला. आता निवड इलेक्शन लागली जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या. बोला ना. उमेदवार तुमच्यापर्यंत आलेत का नाही कोण? नाही, अजून उमेदवार कोणी आलेले नाही. जसा हा आपला शिनोली बोरगर जिल्हा परिषद गट आहे, हा थोडासा पश्चिम पट्ट्यातला पश्चिम आदिवासी एरियातला तर इकडं तेवढा विकास झालाय का? उमेदवारांनी येताना त्यांनी काय अभ्यास करून यावा किंवा इथल्या अडचणी काय आहेत त्यांना प्रामुख्याने तुमच्या इकडे? इथला पश्चिम पट्ट्यातला आदिवासी पट्टा हा ट्रायबल एरिया आहे. या ट्रायबल एरियामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये जसे दिलीपराव वळसे पाटील साहेब 1989 पासून आमदार झाले तेव्हापासून पश्चिम पट्ट्यावर त्यांचं जास्त लक्ष आहे. पूर्वीपासून त्यांनी रस्ते असतील, पाण्याच्या शिवकालीन टाक्या असतील, तलाव असतील, या माध्यमामधून चांगल्या पद्धतीत विकास करण्याचं काम केलेलं आहे. आणि शैक्षणिक बाबींमध्ये आदिवासी आश्रमशाळा असतील, अद्ययावत स्वरूपामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी गोडेगाव यासारख्या ठिकाणी आज सगळीकडे आपण पाहतोय की इंग्लिश मिडियमचं शैक्षणिक चालू आहे, प्रगती चालू आहे. तर त्या संदर्भात माझ्या या आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीची मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. तर त्यासाठी आदिवासी आश्रमशाळा म्हणून या प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून घोडेगाव या ठिकाणी आदिवासी इंग्लिश मिडियम शाळा, निवासी शाळा सुरू करून आदिवासी विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना चांगल्या पद्धतीमध्ये शिक्षण देण्याचं काम चालू केलेलं आहे. कारण भविष्यामध्ये आज ही विद्यार्थी म्हणजे आपला हा भाग पुढे न्यायचा असेल तर मुलं शिकली पाहिजे, चांगल्या पद्धतीत प्रगती झाली पाहिजे. आता काही गोष्टीसाठी आहेत, पश्चिम पट्ट्यामध्ये डोंगर भागामध्ये पाण्याची मागणी आहे, परंतु आदिवासी भाग असल्यामुळे ह्या भागात जरी लिफ्ट इरिगेशन केल्या हे केलं तर त्याचं लाईट बिल भरणं हे सगळ्या गोष्टी करणं एवढं सोपं नाही. आणि त्या माध्यमामधून गेल्या ह्या पंचवार्षिकमध्ये दोन्ही बाजूचा जिल्हा परिषद गटामध्ये सर्वे करून त्या संदर्भात शासनाच्या माध्यमामधून त्यांच्यासाठी पाण्याची योजना कायमस्वरूपी, ज्यामध्ये हिरड्यासारखा उत्पन्नाची बाब आहे आदिवासी भागामध्ये, तर त्या हिरड्याच्या याला जसं आपण फळबागेमध्ये आंबा हे पीक घेतलं जातं त्याच पद्धतीमध्ये हिरड्याला याच्यात जर घेतलं, फळबागामध्ये घेतलं तर त्यामध्ये इन्शुरन्स पॉलिसी या इतर बाबी, कारण आदिवासींचा पहिला मुद्दा म्हणजे या हिरड्याच्या याच्यावर जनजीवन असतं आणि शेती फक्त एकच पिकाखालची असते पावसाच्या पाण्यावर. नंतर 200-250 मिलीमीटर पाऊस पडला जातो, परंतु उन्हाळ्यामध्ये पिण्याला पाण्याची प्रांता होती. त्यामुळे या हिरड्या पिकाच्या संदर्भात आणि बाकीचे पडकईसारखा कार्यक्रम राबवून त्यांच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन धूप होती त्या जमिनी वाचल्या पाहिजे, त्यांच्या उत्पन्नाचे सोर्स पुढे गेले पाहिजेत. आणि त्यानंतर आता त्यांना जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, कृषी खातं असेल, या माध्यमामधून शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमामधून एक अनुदान तत्वावर प्रशिक्षण देऊन स्ट्रॉबेरीचं जे माथेरानसारख्या ठिकाणी उत्पन्नाचं पीक घेतलं जातं तसंच प्रायोगिक तत्वावर आपल्या या भीमाशंकर पट्टा असेल, आवपे पट्टा असेल, या पट्ट्यामध्ये जेवढं थोडंफार पाणी उपलब्ध आहे त्यावरती हे पीक घेऊन त्यांचं जनजीवन कसं उत्पन्नाचा सोर्स मिळाला पाहिजे यासाठी जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असतील आणि वळसे पाटील साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विकासाच्या या पुढील बाबी पुढे नेण्याचं काम झालेलं आहे. ज्यामध्ये आरोग्याच्या चांगल्या सुविधा आहेत, तळेघरसारख्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे, तिरपाडसारख्या ठिकाणी, आडेवरेसारख्या ठिकाणी उपकेंद्र आहेत, डिंब्यासारख्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या थांबवतो बाबा तुम्हाला, तुम्ही आता एवढी विकास कामं सांगता विद्यमान आमदारांची, तर मग एवढी कामं असताना सुद्धा मागील झालेल्या विधानसभेमध्ये ह्या पट्ट्याने जो काय निकाल दिला त्या बाबतीत विचार करण्यासारखा निकाल की इकडून मला दिक्कत का घटला असं? बरोबर आहे तुमचं म्हणणं. झालं काय का देश पातळीवर भाजप हा हे म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप हे आपलं आदिवासींचं आरक्षण काढून घेणार आणि त्यामध्ये समान नागरी कायदा आणणार आणि या मुद्द्यावर सगळा प्रचार बाकीच्या मंडळींनी केला
आणि त्याचा फटका वळसे पाटील साहेबांना बसला. परंतु या अफवेला जनता बळी पडली. या वेळेला जनता बळी पडली. खरं आहे ते. कारण वळसे पाटील साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आरक्षणला कुणीही धक्का लावू शकत नाही. त्याचे हे असेंब्लीमध्ये प्रश्न मांडून त्याला सर्वांचे बहुमत असावं लागतं आणि त्यामधूनच पुढे जावं लागतं. तसं कुणीही आरक्षण काढू घेऊ शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना केली तिला कुणीही चॅलेंज करू शकत नाही. म्हणजे आता विधानसभेला जे मध्ये घडलं होतं विद्यमान आमदार साहेबांचं, मग आता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत ते कसं भरून काढलं जाणार? ते भरून काढलं जाणार. तर आज आमचा हा ट्रायबल एरिया आहे. या ट्रायबल एरियामध्ये बाकीच्या आरक्षणाला वावच कमी आहे. आज जर पाहिलं तर आपण शिनोली भीमाशंकर गण असेल, आमोंडी आवपे गण असेल आणि दोन्ही मिळून शिनोली आमोंडी जिल्हा परिषद गट असेल, यामध्ये आरक्षण हे सगळं ST कॅन्डिडेट अनुसूचित जाती जमातींसाठीच आहे. त्याच्यामुळं उमेदवारही त्यांचेच राहणार आहेत आणि त्यासाठी त्यांना मग ते मतदान करणं गरजेचंच आहे. चांगले उमेदवार निवडून देणं गरजेचंच आहे आणि त्यांनाही पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या माध्यमामधून विकासाची कामं असतील किंवा योजना असतील, ह्या जर आणायच्या असतील तर त्यांच्यासाठी कोणीतरी खंबीर मार्गदर्शक असलं पाहिजे. म्हणजे वळसे पाटील साहेबांसारखं आज हा तालुका एक काळ पिण्याच्या पाण्याची भ्रांत होती, पण आज 12 महिने सर्व ठिकाणी पाणी असतं. या मार्गदर्शनाखाली पुढे जाणार आहेत. अशा पद्धतीने हा विकास झालेला आहे. कोणी काही म्हटलं तरी हा विकास आहेच. धन्यवाद. धन्यवाद.